ते प्रोटोकॉल DN पाटिल साहब दे देता मैं वीडियो बाय फोटो डाल देता आपको, टेंशन मत। हाँ भेजो तो पत्रकार मेरे को दे देंगे। पाटिल साहब फोटो में भेज देता ना। समोर समोर इकडून नाही, परंतु कुठल्याही प्रकारे निवेदन केलेले नाही, म्हणून आज आम्ही ह्या आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। कारण असं की 10 जानेवारी 2 यांच्यावर आमची बैठक झालेली होती, त्यावेळेस प्रधान सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये 12 डिसेंबरला सुद्धा आमच्या त्या ठिकाणी पूर्ण ओके करून सगळ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा अभिप्राय आमच्याकडे प्राप्त झालेला आहे। त्या अनुषंगाने महागाईच्या इष्टांकावरती आम्ही विचार करून आम्ही ही फायनान्स मिनिस्टरकडे आम्ही दाखल करतोय, परंतु अद्याप तरी कुठल्या प्रकारचा आमच्या हातामध्ये कमिशन वाढ झाल्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आमच्या हातात आदेश अजून प्राप्त झालेला नसल्याने म्हणून आज आम्ही ग्रामीण पातळीपासून तर अखेरी शासनापर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत। प्रथमतः सुरू केलेलं आहे, त्याच्यामध्ये आजही जिल्हा पातळीवरती हे जसं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं आंदोलन होत आहे, तसं आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि प्रशासकीय कार्यालयासमोर 52,000 राष्ट्रभर दुकानदार आणि सगळे तालुके त्या ठिकाणी या आंदोलनात सहभाग झालेले। 11 वाजेपासून आमचे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। आमचा कमिशनचा पहिला मुद्दा, हा दुसरा मुद्दा आमचा की सगळ्यात मेजर मुद्दा की आपण जे नियंत्रण प्राप्त शासनाकडे तुमच्याकडे प्राप्त झाल्याचं तुम्ही आम्हाला नियंत्रणाची ऑर्डर देताय, म्हणजे प्राप्त आम्हाला करून देत आहे, ते होतं तहसीलदार आणि तहसीलदार तो व्यवस्थापक तुमचा गोडाऊन कीपर यांच्या मार्फत तो पुरवठा सुरू होतो। त्याच्यामध्ये फार मोठा सावळा गोंधळ आहे। हे अनेक वेळा आम्ही प्रशासकीय कार्यालय वारंवार त्यांचे निदर्शन आणून दिल्याच्या नंतरही सुद्धा त्यांनी या गोडाऊन कीपरच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी धान्य मोजून द्यावं असा कुठलाही ठोस त्यांनी आम्हाला आदेश प्राप्त आजही करून दिलेला नाही। तुमच्याकडनं आदेश प्राप्त होतो, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडनं तुमचा आम्ही सन्मान करतो, परंतु खालचे अधिकारी त्या आदेशाची तुमच्या सारख्या कलेक्टरची आदेशाची तुमच्या आदेशाची प्रत जर केराई टोपली दाखवत असेल तर सगळ्यापेक्षा तुमच्यापेक्षा आमच्या राशन दुकानदाराचा अपमान होतो सर। त्याच्यामध्ये जो अधिकारी जर माल मोजून द्यावा असे स्पष्ट आदेश आहे, त्याला ते 5-6 क्विंटल धान्य कमी जातं आणि ते 5-6 क्विंटल धान्य कमी म्हणजे त्या दुकानदाराचे 15 ते 20 लाभार्थी त्या अन्नधान्यापासून वंचित राहतात। आणि अशा वेळेला ते वंचित राहिलेले अधिकारी तुमच्याकडे एक जरी तक्रार असते, परंतु ती एक तक्रार असेल ती तुमची 20 तक्रारी तुम्ही त्या लक्षात घ्यायला पाहिजे। आणि अशा तक्रारीच्या वेळेस तक्रार एक जरी तुमच्याकडे किंवा त्या सोयगावची तक्रार आली किंवा सिल्लोडची किंवा इतर तालुक्यात तक्रार आली तर तुम्ही काय करता, म्हणजे तुम्ही म्हणजे प्रशासन किंवा शासन काय करतात की त्या खालच्या अधिकाऱ्याला सांगतं की या तक्रारीचं तुम्ही चौकशी करा। ज्यावेळेस चौकशी करायचं यायचं तर पण आमचं ते चौकशी करायला आमचा विरोध नाहीये, चौकशी परफेक्ट व्हावी। ती चौकशी तक्रार जी आलेली तक्रार सांगत तरच देऊ शकतो, नाहीतर प्रत्येक दुकानामध्ये 15 ते 20 लाभार्थी ह्या तक्रारी तुमच्या राहणार। ही आमची दुसरी मागणी की गोडाऊन व्यवस्थापकाला त्यांनी तुम्ही सूचना न करता प्रत्यक्षात कार्यपद्धतीमध्ये आणून दुकानदाराला जर 50 किलो 850 ग्रामचे जर वजन दिलं नाही तर तुझ्यावर जी शिस्तभंगाची कारवाई होणार किंवा तुम्ही सस्पेंड करा, तुम्हाला जी तुमच्या नियमात बसेल ती कारवाई तुमच्या गोडाऊन पेपर व्हायलाच पाहिजे, तर तोपर्यंत होत नाही। आज आम्ही प्रत्येकाने निर्णय घेतलेला आहे, जसं उदाहरण सोयगावच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेली मार्केटमध्ये केवायसीचं जर एक आधार कार्ड गेलं सर, अनुभव म्हणून सांगतोय, मग तुम्ही त्याची खात्री करू शकता, चौकशी करू शकता। हे केवायसी करायला जर गेलंय तर हे केवायसी करायला गेलं तर तिथे ते 150 रुपये त्या ठिकाणी चार्ज घेतात बाहेर नेटमध्ये प्रायव्हेटमध्ये। आणि आम्ही हे काम जरी शासकीय काम असेल आम्ही सहकार्य करायला तुम्हाला तयार आहोत ना, हे आम्ही 50 रुपये तुम्हाला काम करून द्यायला तयार आहोत। जनतेची तिकडे ती लुबवणूक होती, जर जनतेला जर शासनाने जनतेबरोबर असेल खरोखरच तर आम्ही हे 50 रुपये काम करायचं, तुम्ही आम्हाला मोबदला म्हणजे तुम्ही म्हणजे शासनाने आम्हाला ते मान्य करावं। माझा प्रत्येक राष्ट्रभर दुकानदार हे केवायसी 50 रुपयामध्ये एकदम चोख प्रमाणे, कारण की त्याच्याकडे रेकॉर्ड आहे,
चूक याच्यासाठी म्हणू शकतो कारण की दुकानदाराकडे त्याचं D1 रजिस्टर रेकॉर्ड उपलब्ध आहे, सर्टिफाईड रेकॉर्ड. त्याच्याप्रमाणे समोरच्याकडे आधार कार्ड प्राप्त झालेले आधार कार्डनुसार तो तिथल्या तिथे त्याच्या मशूर करू शकतो अशी कंडिशन. तर याच्यामध्ये आमची विनंती आज आमचे निवेदन देतोय. हे निवेदनामध्ये सविस्तर अगदी निवेदन आहे कारण तुमचा आम्हाला वेळ खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये एक 14वी जी नियती त्याच्यामध्ये आमच्या वारसाच्या साधन नोटरी घ्या तुझं प्रतिपत्र घेण्यात यावे आणि त्याच्यासोबत तुम्हाला ग्रामपंचायतीचा जो परवानाधारक जर गेलेला असेल त्याचं डेथ सर्टिफिकेट ग्रामपंचायतीमध्ये राहील धरावं. तर एन नेसेसरी याच्यात काय करायला लागले ते की दुकानदार म्हणतो ते रजिस्टर ऑफिसला जा आणि तिकडे ते नोंद करून आण. हे नाही तो आपल्या हो. आणि त्याच्यामध्ये GR मध्ये असं कुठल्या वेळेस हा जर शासनाचा GR म्हणजे मी माझ्या तालुका अध्यक्षाला सांगू शकतो की बाबा हे बरोबर आहे, हे अननेसेसरी. त्याच्यात काय होतं माहिती का नाही ते देतोय मी वारसाची नाही ज्या ग्रामपंचायतीने डिक्लेरेशन येतं की हा दुकानदार वारला त्याच्यानंतर त्याची कारवाई कोर्टामध्ये जाते त्याला आपण सक्सेशन प्रमाणपत्र म्हणतो. ते सक्सेशन प्रमाणपत्र आणल्याच्या नंतरही सुद्धा खालचे लोक असे सांगतात की तुम्ही ते जसं आपल्या एखादा प्लॉट घेतो जमीन घेतो घर घेतो त्या रजिस्ट्री ऑफिसला तिथं पाठवताय. अखिल महाराष्ट्र राज्य सस्त धान्य दुकानदार महासंघ आदर्श राशन दुकानदार संगठना और ऐसे पूरे महाराष्ट्र के सभी संगठनों की तरफ से आज कलेक्टर ऑफिस के सामने एक दिन का धरने आंदोलन शुरू किया गया है. उनकी मांग है कि KYC का उनको मुबादला मिलना चाहिए, उनका कमीशन में उनकी वाड़ होना चाहिए, कमीशन मिलना चाहिए और सभी जितने भी ग्राहक है सभी को धान्य मिलना चाहिए, अनाज मिलना चाहिए और अनाज के जो बोरियां होती है वो सही से तोलकर मिलना चाहिए, वो सही पूरे 50 किलो की होना चाहिए. ऐसे इनके मांगने को लेकर आज कलेक्टर ऑफिस के सामने DN पाटिल महाराष्ट्र के अध्यक्ष इनके अध्यक्ष में आज पूरे आंदोलन शुरू किया गया है. अगर आज इनकी मांग को लेकर कलेक्टर कुछ डिसीजन लेते हैं तो ठीक, वरना आने वाले 8 तारीख से मुंबई में आजाद मैदान पर ये लोग सब धरने आंदोलन करने वाले हैं. कई सालों से इनकी मांग है कि वह हमारी जो है कमीशन में वाड़ की जाए और कमीशन टाइम हमें दिया जाए. इस तरह की मांग को लेकर ये हर बार आंदोलन करते हैं पर शासन इनके तरफ कोई ध्यान नहीं है. शासन का देखना ये है क्या इंसाफ मिलता है. ये लिखा हुआ है कमीशन से पैसे दर महीने के 5 तारीख तक खाते में जमा होना चाहिए. ये इनकी मांग है. कमीशन में वाड़ होना चाहिए. अनाज जो है गोडाउनों से जो निकलते हैं थैले वो पूरे 50 किलो के होना चाहिए. ऐसे ये मांग को लेकर के ये आज जोरदार आंदोलन कलेक्टर ऑफिस के सामने कर रहे हैं. अब देखना ये है सरकार क्या इनकी मांग को पूरी करती है या फिर आने वाली 8 तारीख को इनको आजाद मैदान मुंबई में आंदोलन करने की नौबत आती है. आप देखते रहिए MTN न्यूज. हम आपको कंटिन्यू और अपडेट देते रहेंगे शहर के हालात के बारे में. सर, आज पुन्हा आपण स्वस्त धान्य दुकानदारातर्फे आंदोलन करत आहात. आपल्या जुन्याच मागण्या काय सांगा? 10 जानेवारी 2024 ला या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्याशी आमची बैठक झालेली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला 50 रुपये कमिशन वाढ करण्याचे विचारधीन आहोत. हा पहिला मुद्दा त्यांनी मान्य केलेला होता. त्यानंतर त्यांनी जे शासकीय गोदामातून आम्हाला जे धान्य कमी येतं पर गोणीमध्ये आम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 किलो 50 किलोच्या गोणी मागे धान्य कमी येतं म्हणजे पर क्विंटल आम्हाला ते 4 ते 5 किलो धान्य कमी येतं. ते त्यांनी मोजून द्यायची. खालचे जे तहसीलदार असेल गोडाऊन असेल किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी असेल यांना त्यांनी सूचना करू असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं त्यांनी न्याय निवाडा केलेले कुठलेही धान्य आम्हाला मोजून अद्यापर्यंत रास्तावर दुकानदाराला देण्यात येत नाही. तिसरा मुद्दा आमचा असा आहे की जे रास्तावर दुकानदारांनी ज्या या महाराष्ट्र राज्यामध्ये 52,000 रेशन दुकानदारांनी जे अन्नधान्य लाभार्थ्यांना दर महिन्याला आम्ही वाटप करतो
आज मे महिना संपून गेलेले, जून महिन्याचा फक्त आज जुलै महिन्याचा दुसरा दिवस सुरू झालेला आहे. अद्याप 7 महिन्यापासून आमचं जानेवारी 2024 तर आजपर्यंत पूर्ण धान्याचं कमिशन आमचं शासनाकडे कोटी रुपयामध्ये हे बाकी आहे. जे कमिशन शासनाकडे बाकी असल्यामुळे आमची फार मोठी कुचंबना झालेली आहे. परिस्थिती शासनाने आमच्या निवेदनावर विचार करण्यासाठी आज या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कचेरी समोर हे स्टेट लेवलला हे आंदोलन आमच्या प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज सुरू केलेले आहे. 11 वाजेपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपल्या मागण्या जुन्याच आहेत. मागे राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन सुद्धा आपण याबाबत केलं होतं, तरी पण प्रशासन आपली दखल घेत नाही. यामागचं कारण काय? आता या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाचा व शासनाचा आम्ही महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करतोच आहे. परंतु जर शासनाने यावेळेस मागच्या सारखे जर त्यांनी आम्हाला वागणूक दिली तर येणाऱ्या 8 तारखेला आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणला त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. आतापर्यंत आम्ही फक्त जिल्ह्याच्या मर्यादेपर्यंत आंदोलन सुरू केले होते. यानंतर शासनाने या आमच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर निश्चितच 8 तारखेला 8 जुलैला आम्ही मुंबई ते आझाद मैदानावर शासनाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही काही आमचं भांडण नाहीये. आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला आम्हाला देण्यात यावा. उदाहरणार्थ आज जे केवायसीचं तुमचं आज गेल्या 8 दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये तुमच्या छापून येत आहे. ही केवायसीचं हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. गव्हर्नमेंटकडे जर त्यांचे मानपॉवर कमी आहे हे आम्ही समजू शकतो. जसं कोरोना काळामध्ये आम्ही शासनाला रात्रंदिवस आमच्या कुटुंबाचा विचार न करता आम्ही समोर जाऊन लोकांना लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही केवायसी करायला तयार आहे. परंतु त्याचा मोबदला जर तुम्ही एखादी एक केवायसी जर नेटवर्क करायला गेला आम्ही पारदर्शकता फक्त ते काम राशन दुकानदार करू शकते. ठाम आम्ही छातीवर ठेवून सांगतो तुम्हाला. कारण की त्याचं रेकॉर्ड राशन दुकानदाराकडे आधार कार्ड तुमच्याकडे म्हणजे लाभार्थ्याकडे तो आधार नंबर त्याच्यामध्ये फिट केल्यानंतर त्याचा अंगठा घेतल्यानंतर केवायसी 100% परफेक्ट काम होऊ शकतं. फक्त आम्हाला त्याचा मोबदला 50 रुपये एक केवायसीचा देण्यात यावा हे आम्हाला माझं नाव DN पाटील, अखिल महाराष्ट्र स्वस्त दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष. या राज्यात 52,000 रेशन दुकानदार आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. आम्हाला जे धान्य येतं ते निव्वळ असा खालचा पुंजा भरलेला येतो. आमचं धान्य आम्हाला मोजून मिळालं पाहिजे. केवायसीचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि आमच्याकडून म्हणजे महिनाभर हा रोज काम करून घेतात. महिनाभर दुकान उघडे ठेवायला सांगतात. पूर्ण वेळ आमचा दुकानात जातो. तर आम्हाला केवायसीचा मोबदला द्यावा आणि आम्हाला कमिशन मध्ये वाढ पाहिजे. नाहीतर आम्हाला आमचं मानधन 50,000 पाहिजे. 50,000 मानधन पाहिजे. साधा अंगणवाडी सेविका 12 दिवसातून फक्त 12 वाजेपर्यंत काम करतात तर त्यांना 10,000 रुपये महिना आहे. आणि आम्ही सगळ्या जनतेला अन्नधान्य पुरवतो, गोरगरिबापर्यंत पोहोचतो. जो नाही राहिलं त्याला मोफत धान्य वाटतो. तर आम्हाला त्याचा मोबदला योग्य दिला पाहिजे. सर्व कार्डधारकांना दिलं पाहिजे. त्याच्यातून काही शेतकरी वंचित आहे पण त्या शेतकऱ्यांना वंचिताला पण धान्यात सामील करा. खूप जणांचं म्हणणं आहे ना.